सरकारी विश्राम गृह में पिछले महीने करीब 1,84,84,00,000 रुपए नकद मिलने के मामले में गृह विभाग द्वारा अब तक संतोषजनक कार्रवाई नहीं किए जाने पर पूर्व विधायक अनिल गोटे ने कड़ा विरोध जताया है। उन्होंने इस मामले में सवाल उठाते हुए कहा कि कानून की सरकार है या लाभ की। अनिल गोटे ने कहा कि जब तक प्राक्कलन समिति की बैठक में शामिल सभी 12 विधायकों को सह आरोपी नहीं बनाया जाता तब तक वे शांत नहीं बैठेंगे। वे अगले 8 से 10 दिनों तक गृह विभाग की कार्यवाही पर नजर रखेंगे। यदि संतोषजनक कदम नहीं उठाए गए तो वे इस मामले में बॉम्बे हाईकोर्ट में याचिका दायर करेंगे। 1,84,84,200 रुपये ही रक्कम इतकी छोटी आहे का की तुम्ही जर दखलपात्र गुन्हा दाखल करणार आणि मग तुम्हाला जे रस्त्याने पैसे सापडतात बेकायदेशीर वाहतूक होणारे काय किंवा हवाला व्यवहार करणारे हे सगळ्या दखलपात्र गुन्हे ठरणार आहेत का काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले 2 लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही। कुठे गेले सगळे कायदे काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे? मला मान्य आहे हा सर्वपक्षीय सहकुटुंब सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून भ्रष्टाचार आहे। म्हणजे महाराष्ट्र जनतेला न्यायच मिळू नये काय आणि जर पोलिसांना कल्पना होती मी हे 10 वेळा सांगतोय याचं कारण असं आहे आणि स्वच्छ आहे की तुम्ही येताना कसं काय इलेक्ट्रिक कटर घेऊन आले, पैसे मोजायचं मशीन कसं काय आणलं, याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती की जे असे बेकायदेशीर पैसे गोळा केले जात आहेत म्हणून। पैसे म्हणजे खंडणी काय त्या खंडणीचा गुन्हा नाही लागणार म्हणजे इतर सगळ्यांसाठी हे लागू आहे आणि यांना सूट आहे का? म्हणून मी आज पुन्हा मागणी करतो की जे 12 आमदार या ठिकाणी आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते, ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते। त्यामुळे त्यांना सहआरोपी केलंच पाहिजे। मी एक 8-10 दिवस वाट पाहिली, अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी याचं क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहे आणि मागणी करणार आहे की यांना सहआरोपी करा। माझं काही म्हणणं चुकत असेल, माझं अज्ञान असेल तर त्याने सिद्ध दिलं पाहिजे लिहून मला। मी म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक, गृह सचिव, मुख्य सचिव आणि नाशिकचे विशेष महानिरीक्षक या सगळ्यांना काल पत्र पाठवलेली आहे आणि त्यांना मिळाली आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून सुद्धा मला पोच आलेली आहे काय या काय तेव्हा माझं म्हणणं असं आहे काय ठीक आहे, म्हणून माझं म्हणणं असं आहे तेव्हा हा मुद्दा तर आम्ही काही सोडणार नाही जोपर्यंत याच्यामध्ये दखलपात्र कर्म लागत नाही आणि त्या 12 आमदारांना आरोपी करत नाही तोपर्यंत आम्ही हे सोडणार नाही म्हणजे नाही। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट।